झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकिंग न्यूज आहे ती पाकिस्तानमध्ये परतलेल्या मुशर्रफ यांच्यावर बूट फेकण्यात आलेला आहे। कराचीमध्ये ते सिंध हायकोर्टाबाहेर पडत होते आणि तेव्हा हा सगळा प्रकार घडलेला आहे। मुशर्रफ विरोधी उद्रेकाला ही जागा मिळालेली आहे। मुशर्रफ यांच्यावर बूट भिरकावण्याचा प्रकार घडलेला आहे। कराचीमध्ये ते सिंध हायकोर्टातून बाहेर पडत होते आणि तेव्हा हा प्रकार घडलेला आहे। मुशर्रफ विरोधी उद्रेकाला या कृतीतून मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केलेला आहे। आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये पाहतो आहोत आपण सिंध कोर्टाबाहेर मुशर्रफ पडत होते आणि त्याच वेळी एका कोपऱ्यातून एका व्यक्तीनं बूट त्यांच्या दिशेनं भिरकावलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून। रश्मी, कसा घडला हा नेमका प्रकार, काय अधिक माहिती आहे? आपल्याला माहिती आहे पाकिस्तानामध्ये सध्या निवडणुका होणार आहेत आणि मुशर्रफ या निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठीच पाकिस्तानमध्ये आले आहेत। आता त्यांनी कोर्टाकडनं स्वतःसाठी अंतरिम जामीन मागितला होता, ज्याची मुदत संपत आली म्हणून मुशर्रफ पुन्हा एकदा आपल्याला जामीन मिळावा म्हणून सिंध हायकोर्टात गेले होते। तिथे सुनावणी झाली आणि त्यांना अर्थात अजून 15 दिवसाचा जास्त जामीन मिळाला। जेव्हा ते सुनावणीसाठी आले तेव्हा कोर्टाच्या परिसरामध्ये वकील असतील किंवा इतरांकडनं त्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली होती, घोषणाबाजी करण्यात आली होती। जेव्हा ही संपूर्ण सुनावणी झाली आणि मुशर्रफ बाहेर आले तेव्हा कोर्टाची जी मधली लॉबी होती, पॅसेज होता, त्यामध्ये एका व्यक्तीने त्यांच्यावर हा शूज फेकलेला आहे। अर्थात मुशर्रफ यांना यामध्ये कुठली तशी जखम किंवा मारहाण झाली नसली आणि शूज जरी असला तरी तत्काळ त्याच्या पोलिसांनी ज्या व्यक्तीने शूज फेकला होता त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं होतं। पण नक्कीच जेव्हा मुशर्रफ पाकिस्तानात परत आलेले आहे निवडणुकीसाठी तेव्हा लोकांच्याकडून त्यांच्या विरोधात असलेला असंतोष असा बाहेर पडतोय, जो आता समोरासमोर आला आणि जो आज बुटाच्या फेकीनं देखील समोर आलेला आहे। नक्कीच मुशर्रफ जेव्हा पाकिस्तानमध्ये परतण्याची चर्चा होती तेव्हापासूनच त्यांना खरं म्हणजे धमक्या मिळत होत्या। मात्र कोण होता हा व्यक्ती बूट फेकणारा, याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? हेमाली, सध्या याबाबत अधिक माहिती मिळत नाहीये। पोलिसांनी नक्कीच ताब्यात घेतले, ह्या प्रकरणी पुढची तपासणी चालू आहे। परंतु मुशर्रफ आज येणार आमच्याशी अशाच संपर्कात रहा, आपण याबाबत अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक प्रकाश बाळप्रकाशजी, काय सांगाल? मुशर्रफ पाकिस्तानात परतण्याआधीच त्यांना खरं म्हणजे धमक्या मिळत होत्या तालिबान्यांकडून, मात्र आज जो हा बूट भिरकावण्याचा प्रकार झालेला एका साध्या व्यक्तीनं हा बूट फिरकावल्याचं दिसून येत आहे। एक त्यांच्या विरोधातला उद्रेक कुठेतरी अजूनही पाकिस्तानी जनतेमध्ये खतखततोय असं म्हणता येईल का? पाकिस्तानमध्ये त्यांचा मार्ग मोकळा नाही असं काहीसं म्हणता येईल का? मुशर्रफ यांचा मार्ग काय पाकिस्तानात मोकळा नाही तुम्ही म्हणता ते खरं आहे, त्यांचा मार्ग खडतरीच आहे। पण ते परत कसे आलेत आणि ते परत येण्याआधी त्यांना कोर्टाने न्यायालयाने जामीन दिलेला आहे अटकपूर्व, हे जर लक्षात घेतलं आणि त्याच्यासाठीच बहुतेक ते आज कोर्टात गेले असतील, कोर्टात त्यांची पेशी असणार किंवा त्यांना हजर राहायला सांगितलं असणार, तर जनतेत त्यांच्या एकंदर किंवा काही राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल खूप असंतोष, ही गोष्ट खरी आहे। पण मुशर्रफ परत आले याचं एक कारण असं आहे की ते परत काही नुसतेच आलेले नाहीत, कारण त्यांच्या पाठीमागे लष्करातला एक मोठा गट आहे आणि त्यामुळे त्यांना जशी तालिबाननी एका बाजूला धमकी दिलेली आहे तसं दुसऱ्या बाजूला लष्करानेही मागणी केली की त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था व्हायला पाहिजे। त्यामुळे हे जे काय तिथे जे गटातटाचं सगळं राजकारण 11 मेच्या निवडणुकीच्या आधी जे सुरू झालेलं आहे त्याच्यात मुशर्रफ असा प्रयत्न करू पाहतायत की त्यांना सत्तेतला काही वाटा मिळावा। म्हणजे त्यांची अशी अपेक्षा आहे की जेव्हा 11 मे नंतर निवडणूक होईल त्या निवडणुकीनंतर कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि मग जे काही आघाडीचं राजकारण होईल, तसं आपण आपल्याकडे म्हणतो की 14 सालच्या निवडणुकानंतर आघाडीचं राजकारण होणार आहे, तर त्या आघाडीच्या राजकारणात आपल्याला काय वाटा मिळवता येईल ह्या दृष्टीने मुशर्रफ यांचा सगळा प्रयत्न आहे। म्हणून त्यांचा जो राजकीय पक्ष आहे, मुस्लिम लीगचा एक जो त्यांचा गट आहे, त्या गटाला जास्तीत जास्त किती वाटा मिळवता येईल ह्या दृष्टीने मुशर्रफ प्रयत्नशील आहेत, कारण त्यांना कायमस्वरूपी परदेशात परागंदा होऊन राहणं शक्य नाही, म्हणजे त्यांना ते मान्य नव्हतं। म्हणून ते परत निवडणुकीच्या निमित्ताने परत आलेले आहेत, कारण आता जर निवडणुकीत त्यांचं जे काही पक्ष आहे, गट आहे, त्याला जर काही सायझेबल काही जागा मिळाल्या, काही जागा मिळवता आल्या, विजयी होता आलं, तर त्यांना सत्तेत वाटा मिळू शकतो आणि एकदा सत्तेत वाटा मिळाला की मग त्यांच्या भोवती एक वलय निर्माण होऊन त्यांना त्यांचे प्रश्न, त्यांच्या पुढच्या समस्या थोड्या कमी होऊ शकतात, या दृष्टीने ते बघतात ह्या सगळ्या गोष्टीकडे। आणि त्यांना धोका आहे, जसं बेनझीर भुट्टो परत आल्यावर त्यांना धोका होता, तसं किंबहुना बेनझीर भुट्टोंच्या खुनात यांचा हात होता असा एक आरोपच आहे मुशर्रफ यांच्यावर। त्यामुळे मुशर्रफ यांच्या जीवाला धोका आहे, पण ते आता जीवावर
ते लष्कराचा एक गट त्यांच्या बाजूनी असल्यामुळे ते त्यांनी ही खेळी करायचं ठरवलेलं दिसतंय. त्याच्यात तुम्ही म्हणताय ते बूट फेकण्याचा प्रकार हा वगैरे झाला असेल तर तो एक संतापाचा उद्रेक आहे असं म्हणता येईल, पण प्रत्यक्षात मुश्रफ यांना आता नक्की त्यांच्यावर बूट फेकण्यात आलेला आहे. सिंध कोर्टाबाहेर हा सगळा प्रकार घडलेला आहे. प्रकाशजी, झी 24 तासशी बोलल्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.